नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, राज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये पाणी संचय करण्यात येणाऱ्या लहान, मध्यम आणि मोठ्या एकूण एकत्रित सुमारे 3028 इतकी धरणं असून यावर्षीच्या 1 जून 2026 रोजी या सर्व धरणांमध्ये एकूण सुमारे 27% पाणीसाठा उपयुक्त शिल्लक आहे. त्याचबरोबर गतवर्षी म्हणजेच 1 जून 2025 रोजी राज्यातील धरणांमध्ये उपयुक्त पाणीसाठा हा अंदाजे 30% शिल्लक होता. मात्र यावर्षी राज्यातील धरणांमध्ये सुमारे 2.25% इतकाच उपयुक्त पाणीसाठा कमी आहे. अल निनोचा प्रभाव आणि वाढतं तापमान यामुळे यंदाचा कमी पाणीसाठा काहीशी चिंतेची बाब वाटत आहे. कोकण विभागामध्ये एकूण 173 धरणं असून त्यामध्ये अंदाजित सुमारे 33% पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिक विभागामध्ये 529 इतके लहान आणि मध्यम आणि मोठी धरणं असून त्यामध्ये 28% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. तर पुणे विभागामध्ये एकूण 724 धरणं असून त्यामध्ये 18% इतकाच उपयुक्त साठा शिल्लक आहे. छत्रपती संभाजीनगर या विभागामध्ये 929 धरणं असून त्यामध्ये सुमारे 30% इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागामध्ये 276 धरणं असून त्यामध्ये 40% एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. तर नागपूर विभागामध्ये 387 धरणं असून या धरणांमध्ये 38% इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. सर्वात जास्त पाणीसाठा हा अमरावती विभागामध्ये म्हणजे 40% आणि त्या खालोखाल नागपूर विभागामध्ये म्हणजेच 38% असून सर्वात कमी पाणीसाठा हा पुणे जिल्ह्यामध्ये केवळ 18% असल्याचं दिसून आलंय. तसेच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये प्रमुख असलेल्या जवळपास 13 प्रकल्पांमध्ये एकूण अंदाजित पाणीसाठा हा 16.91 TMC इतका असून गतवर्षीपेक्षा तो 4 TMC इतका कमी आहे. ही बाब काहीशी चिंतेची आहे. गतवर्षी साधारणतः 10 मे पासूनच पावसाला सुरुवात झाली होती. त्यामुळे 31 मे 2025 पर्यंत धरणांमध्ये बऱ्यापैकी पाणी आवक झाली होती. त्यामुळे महत्त्वाचा पाणीसाठा जास्त दिसून येत होता. यावर्षी महाराष्ट्रामध्ये जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये पाऊस येण्याची शक्यता आहे. पुणे शहराच्या दृष्टीनं महत्त्वाचा असलेला खडकवासला धरण समूहाचा उपयुक्त पाणीसाठा सुमारे हा 24.85 TMC असून गतवर्षीच्या उपयुक्त पाणीसाठ्यापेक्षा तो अंदाजित 4% जास्त आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं पूर्ण राज्याला आवाहन केले की पाणी थोडंसं जपून वापरा, कारण पाऊस थोडासा लांबणीवरती पडल्यामुळे आहे ते पाणीचा व्यवस्थित वापर करावा लागणार आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.